hidden in the historic town of Sinnar. Just a short drive from Nasik stands a monument that has silently witnessed nearly 1,000 years of history. Welcome to the Gondeshwar Temple. This isn't just another temple, it's a masterpiece carved from black stone, a place where mythology, architecture, science, and devotion meet. पहिल्याच नजरेत या मंदिराची भव्यता मनाला भारावून टाकते. मंदिरात प्रवेश करण्याअगोदर सर्व भक्तांचं स्वागत करता भगवान शंकर यांचे परमभक्त भगवान नंदी. पिढ्या आणि कित्येक उत्सव, लाखो भक्तांची प्रार्थना या नंदीदेवांनी आजपर्यंत ऐकल्या असतील. मंदिराच्या आत पाऊल टाकताच बाहेरचं जग जणू थांबतं. थंडगार दगडी भिंती, शांत वातावरण आणि आत येणारे सूर्यकिरण मनाला एका वेगळ्याच काळात घेऊन जाता. इथे उभे राहिल्यावर 1000 वर्षांपूर्वीचा भारत कसा असेल याची सहज कल्पना येते. प्रत्येक शिल्प फक्त सजावट नाही, ती आहे त्या काळातील समाजाची ओळख, त्यांच्या श्रद्धा, कला, संस्कृती आणि जीवनशैली दगडावर कायमस्वरूपी कोरलेली. इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादव राजवटीत उभारण्यात आलं. अनेक राजवटी आल्या गेल्या, पण गोंडेश्वर मंदिर मात्र काळाच्या प्रत्येक परीक्षेत टिकून राहिलंय. जवळपास 1000 वर्ष साम्राज्य बदलली, वेळ बदलला, राज्य बदलले, पण हा काळा पाषाण अजूनही तितक्याच अभिमानाने उभा आहे. कारण की काही वास्तू या फक्त उभारल्या जात नाही, त्या इतिहास घडवतात. अकराव्या ते 12व्या शतकात यादव राजवटीच्या काळात उभारलेलं हे काळ्या पाषाणातलं मंदिर. प्रत्येक दगड, प्रत्येक आकृती ही हजारो वर्षांचा इतिहास आपल्यासमोर जिवंत करते. नाशिक जवळ असलेलं हजारो वर्ष जुनं हे मंदिर बघितल्यावर विश्वास बसत नाही, पण आश्चर्य म्हणजे आजही अनेक लोकांना याची कल्पनाही नाही. Every stone here carries stories from an era when kings measured their legacy not in gold but in temples that could survive centuries. And Gondeshwar Temple continues to stand almost exactly as its creator imagined. काळ्या बेसॉल्ट पाषाणात उभारण्यात आलेलं हे मंदिर, त्या काळात ना आधुनिक मशीन ना अत्याधुनिक साधनं, तरी सुद्धा कलाकारांनी दगडात जीव ओतला. देवी, देवता, अप्सरा, योद्धे, पौराणिक कथा आणि रामायणातील प्रसंग इथे कोरलेले दिसतात. स्वर्गद्वार मंदिराच्या उत्तर दिशेला असलेलं हे सुंदर कोरीव प्रवेशद्वार. काळ्या दगडात कोरलेल्या या द्वारावर नाजूक नक्षीकाम, फुलांच्या वेली, देवतांच्या मूर्ती आणि भूमितीय आकृत्या दिसून येतात. शतकानुशतके भाविक या द्वारातून प्रवेश करताना पवित्रेची आणि दैवी सानिध्याची अनुभूती घेत आले आहेत. सध्या हा द्वार बंद आहे.
स्वर्गद्वार हे नाव इतिहासापेक्षा लोकश्रद्धेतून रूढ झाले आहे, तरी या मंदिराच्या आध्यात्मिक वातावरणाला एक वेगळेच गूढ आणि आकर्षण प्रदान करते. गोंदेश्वर मंदिराचं खरं वैशिष्ट्य मात्र त्याच्या रचनेत आहे. हे आहे पंचायतन शैलीचं प्रतीक. मध्यभागी भगवान शंकरांचं मुख्य मंदिर आणि चारही दिशांना भगवान विष्णू, सूर्यदेव, श्री गणेश आणि माता पार्वती यांची मंदिरं. भारतीय संस्कृतीतील एकमेव आणि विविधतेचं सुंदर प्रतीक हे आपल्या नाशिक जिल्ह्यात अभिमानाने उभं आहे. आपल्या महाराष्ट्रात अशा कितीतरी ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांचा इतिहास जगापर्यंत आलेला नाही. त्यांचा इतिहास, त्यांचं सौंदर्य आणि त्यांचं महत्त्व जगापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. मी दीपिका आणि अशाच आणखी एका भन्नाट ऐतिहासिक प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्या इतिहासाचं जतन करा. I am Deepika and you are watching Crazy Girls, signing off for now.